संतोष सकपाळ मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले. पहिलाच बॉल डाऊन द लेग मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी स्क्वेअर हात केले आहेत. व्हाईट बॉलची सांगता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव. श्री गणेशा झालेला आहे. वाटेवरचा प्रवास सुरू केलाय मैदानाच्या आतमध्ये. थुथू मैमय जशास तसं उत्तर मिळणार आहे जिथे हमरी तुमरी केली गेली आहे. संतोष अगेन्स्ट संदीप. पहा पुन्हा एकदा डाऊन द लेग. एक अँगलिंग गोलंदाजी. अटॅकिंग जर पाहिलं ना तर पॅडलाईनचा अटॅकिंग करण्याचा प्रयत्न राहिला या गोलंदाजाचा आणि त्यावेळी जर पाहिलं ना तर पिचिंग इम्पॅक्ट जो आहे तो डाऊन द लेग आहे आणि त्याच्या पाठीमागे आपण विचार केला तर व्हाईटच्या स्वरूपामध्ये 2 धावा. यावेळी पहा पिचिंग इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पाहायला मिळालं तर तिथे लेट कट आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव मिळाली आहे. ऑन दी मार्क आपल्या बॅटने या फलंदाजाने आपल्या खात्याचा केलाय. संदीप यांनी मात्र 1 धाव बनवली आहे. धावसंख्या 3 एका चेंडूच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओहो यावेळी इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. ग्लोरियस फॅब्युलस फंटास्टिक संदीप कदम ब्रँडेड षटकार. 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम याचसाठी ओळखले जातात. हाय व्होल्टेज ड्रामा सातत्यपूर्ण त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना अनेक गोलंदाजांना प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात. स्टान्स चांगला आहे. पुन्हा एकदा निघालेत. यावेळी पहा ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक होते. त्यांच्या मधून जसा एखादा धागा विनावा सुईमधून तसा विणलेला हा फटका सरळ पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. मिळतील धावा 4. येतोय क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. पहा कन्झिक्युटिव्ह 2 बिग हिट करण्यामध्ये यश मिळवलंय या बॅटरने. मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम या नावाचा डंका त्याने आपल्या बाहूमधून काढलेले हे जोरकस प्रहार पाहायला मिळाले आहेत. सातत्यपूर्ण पहा असं अनेक वेळा पाहायला मिळालंय जिथे खेळाडू आहेत ना ते आपल्या इतिहास रचतात. यावेळी बॅकफूट वरती गेले. पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्या ठिकाणी जर विचार केला तर 1 धाव मिळेल आणि घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारी ही 1 धाव. आणि आपण विचार केला ना तर या मैदानाची जी भौगोलिक दृष्टिकोन आहे ना तो 180 ग्राउंड आहे आणि या 180च्या ग्राउंड मध्ये जिथे फलंदाज सुरेख फलंदाजी करतात, गोलंदाजी सुरेख लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतात, अनेक प्रश्नचिन्ह इथे निर्माण होतात. आणि याच प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना इथे आपण पाहिलं ना तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 14 धावा. असं म्हटलं जातं ना की अटॅकिंग क्रिकेट इज द बेस्ट डिफेन्स. म्हणजे ज्यावेळी तुमच्या अगेन्स्ट अटॅकिंग क्रिकेट होत असतं. चला 14 धावा. 1 मिनिट करेक्शन केलं जात आहे. 14 धावा आहेत. आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत नाहीये याची नोंद घ्या. 14 धावा आम्ही स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. फोर्टीन रन्स ऑन द बोर्ड. नो लॉस. चला गोलंदाज निघालेले आहेत. संतोष राईट हँड ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा हलक्या हाताने स्टेअर केला गेला. क्षेत्ररक्षक आहे सचिन. त्या ठिकाणी चुकी होतीये. पहा काय घडले मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. आता मात्र धाव संख्या 15च्या घरामध्ये गेलेली आहे. हाय व्होल्टेज ड्रामा जशास तसं उत्तर. मैदानाच्या आतमध्ये सुरेश सकपाळ पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती येतील जिथे 5 चेंडूचा फेस करत असताना 13 धावा बनवल्यात संदीपने. पहिलाच बॉल हलक्या हाताने डिफेन्सिव्ह फटका खेळत असताना बॅकवर्ड डिफेन्स पाहायला मिळाला. बॉलर बॅक ड्राईव्ह. तदनंतर मात्र डॉट बॉल. एका षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या पाठीमागे धाव संख्या स्कोर कार्ड वरती 15 धावा आणि 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. जाऊया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जिथे दुसरं षटक ऑन द वे असेल आणि मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलचे जी व्यूहरचना आहे ना ती मात्र आता तुम्हाला ते फील्ड डिटेक्शन नसतील जिथे क्षेत्ररक्षणामध्ये कोणतीही पाबंदी नसणार आहे तुम्हाला. आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी संदीप पवार हा गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट संदीप कदम. म्हणजे संदीप वर्सेस संदीप.
हो, यावेळी पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. प्रश्न विचारले गेले, दाद दिली जाणार नाहीये. जोरदार अपील या ठिकाणी पहिल्या बॉल वरती करताना पाहायला मिळाले. यष्टीरक्षकांनी मात्र जी जोरकस अपील उंचावली होती ना, त्या अपिलेला मात्र पंचांनी नकारात्मक असा कॉल दिलाय. जिथे डॉट बॉलची सांगता, एक डॉट बॉल आलाय, एक निस्वार्थ असा श्वास सोडलाय तो गावडोशी संघाने. जिथे 7 चेंडूंचा खेळ झालाय, 15 धावा धावफलकावरती. आता मात्र पुढचा बॉल घेऊन निघाले संदीप पवार अगेन्स्ट संदीप कदम. शॉर्ट लेंथ वरती होता, त्याच्यावरती पुल सक्सेसफुल पॉवरफुल बुलंदी षटकार, 6 धावा. असं म्हटलं जातं ना, चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू चालावे. अशा पद्धतीने चालत असताना पहा, लेंथ जी होती ना ती शॉर्ट लेंथ होती आणि शॉर्ट लेंथच्या बॉलला आणखी जोरकस प्रहार करत असताना फलंदाजाचे डोळे आहेत ना ते टिमटिमले आणि त्यांनी षटकार ठोकला. पुढचा बॉल पहा, यावेळी कमबॅक केले गेलाय. फुलर लेनचा बॉल आणि सातत्यपूर्ण ज्यावेळी तुम्ही लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक करत असताना त्यावेळी मात्र इम्पॅक्ट जो आहे ना तो फुलर लेंथ वरती जर तुमचा असेल तर अनेक वेळा फलंदाज बीट होत असतात. मात्र तेच पाहायला मिळालं. यावेळी फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती फुलर लेंथ. तदनंतर मात्र चेंडूने गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी देखील घेतली आहे. जिथे 22 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय. 40 धावा आम्ही बनवू असं संघनायकाने सांगितलंय. किती आत्मविश्वास आहे. हो, यावेळी उडवलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी मात्र संदीप कदम ब्रँडेड आणखी एक आग का गोला उछल कर बोला. हा आहे षटकारांचा टोला. येतो आहे 6 धावा. संदीप कदम अगेन्स्ट संदीप पवार. चला आता मात्र या इनिंग मधला, या ओव्हर मधला तिसरा षटकार येईल का, जिथे 9 बॉलच्या पाठीमागे 25 धावा, 28 सांघिक धावसंख्या. हो, यावेळी उडवलाय. पहा, हा फलंदाज देखील सांगतोय 6-1-6. 6 दुने 12 नाही, इथे 6 दुने 12 होणार नाही. जिथे चेंडू चाललाय 1 बाउंस सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आलाय चौकार. पहा, बिग हिट. जर आपण आता मात्र संदीप कदम यांच्या फलंदाजीचा जर अनालिसिस पाहिला ना तर एखाद्या दूरध्वनी क्रमांकाप्रमाणे जिथे पहिल्या बॉलवरती त्यांनी 1 धाव मिळवली, तदनंतर षटकार, तदनंतर चौकार, तदनंतर एकेरी धाव, तदनंतर एकेरी धाव, तदनंतर षटकार, तदनंतर षटकार, तदनंतर चौकार. पहा, एखादा इंटरनॅशनल कॉल जेवढा लांब असावा ना तशा या पद्धतीने या फलंदाजाचा स्कोरिंग कार्ड राहिलेला आहे आतापर्यंत. आम्ही 22 यार्डच्या माध्यमातून तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती देखील पाहिलं आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आणखी एक अफलातून अविश्वसनीय विध्वंसक फलंदाजी करत असताना फलंदाज संदीप कदम यांच्या बॅट मधून आलाय आणखी एक टोलेजंग षटकार, 6 धावा. संघ नायकाने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती की आम्ही 4 षटकाच्या पाठीमागे धावसंख्या 40च्या घरामध्ये घेऊन जाऊ. मात्र तुमच्याकडे संदीप कदम सारखा जर अटॅकिंग बॅट्समन असेल ना तर त्या धावा तुम्ही 2 षटकामध्ये देखील अचीव करू शकता, हे देखील संदीपने सांगितलंय. म्हणजे आपली जी देहबोली आहे ना त्या देहबोलीमधून बरंच काही सांगतोय. म्हणजे फुल आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स त्याचा फार भरलेला आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आता नवीन गोलंदाज येतील इनाट नंबर 3 वरती. धावसंख्या 2 षटकाच्या पाठीमागे 38 धावा. संतोष सकपाळ आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं ना तर असं म्हटलं जातं ना की नसलेल्या गोष्टीचा मोह कधी करायचाच नसतो. जे असलेलं आपल्याकडे जे आहे ना त्याचा मधून काही मिळवता येईल का, तर आहे. तुमच्याकडे फलंदाज आहे, गोलंदाज आहे, त्यांच्याकडे असलेलं पोटेन्शियल आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला विजय संपादित करायचा आहे. गोलंदाज निघालाय. हो, यावेळी भन्नाट वेग आहे. या गोलंदाजाकडे एक्सप्रेशन नाही आहेत मात्र वेग आहे. त्याचे एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळाले. संतोष आहे ना यांच्याकडे आपण पहा, एकदम शांत मांडणे हा गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ना ते एकसारखेच राहिलेले आहेत. पहा, पुन्हा एकदा निघालेत आपल्या ओव्हर द विकेटने. हो, यावेळी हुक करण्याचा प्रयत्न आहे. सी कॉर्नरला संतोष आहे. मात्र काय घडले मैदानाच्या आतमध्ये, काच ड्रॉप होतीये. एकेरी धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव होणार का, नाही. इथे 2 धाव कंप्लीट केल्या गेल्या आहेत.
2 धावेनंतर मात्र सांघिक धावसंख्या 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. 40 धावा स्कोर कार्ड वरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. जिथे आपण पाहिलं ना ऍक्शन रिप्ले मध्ये संतोष यांना थोडासा बाउंड्री लाईनचा अनालिसिस जर पाहिला तर थोडासा चुकीचा अंदाज लावला त्यांनी आणि एका हाताने ती जी चौकार षटकार अडवण्याचा प्रयत्न राहिला होता आणि म्हणून कॅच देखील ड्रॉप झाली आहे. पुन्हा एकदा निघालेत स्विच हिट करण्याचा प्रयत्न. काय घडले मैदानाच्या आतमध्ये? दुधारी तलवार. लागला तर आबाद, नाहीतर बरबादच बरबाद. इथे थोडस काहीतरी वेगळं होत आहे. डॉट बॉलची सांगता पहा. जिथे सरळ बॅटने तुमच्या बॅटमधून जर चांगले फटके येत असतील ना तर तुम्ही एक्स्ट्रा करण्याची गरज नाहीये. ज्यावेळी गोलंदाज तुमच्यावरती अतिरिक्त दबाव टाकत असतो त्यावेळी तुम्ही त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करण्यासाठी आपल्या स्टान्स बदलू शकता. मात्र इथे सरळ बॅटने हो यावेळी मात्र अगर घी सीधे उंगली से निकालना आता है तो टेडी क्यों करते हो मेरे दोस्त. इथे पहा पुन्हा एकदा वन बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. आपण पाहिलं ना तर या अगोदरच्या बॉलवरती या गोलंदाजाने स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तदनंतर मात्र ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर आले. तदनंतर अक्रॉस द लाईन हा फटका खेळला आणि चौकार ठोकलाय. सुरेश सकपाळ रंगात येत आहेत, ढंगात येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट द संतोष अटॅकिंग क्रिकेट. हो 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 यावेळी लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. संतोष नक्की खाली येतील. कॅच ड्रॉप झाली आहे. पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. येणारा प्रत्येक ड्रॉप झेल तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल यामध्ये दुमत नाहीये. धावसंख्या 46च्या घरामध्ये आजच्या दिवसामधील सर्वाधिक धावसंख्या कोण उभारत असेल तर सोनाट संघ पोहोचतोय का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना तर संतोष यांची जी शेवटच्या क्षणी बॉल जज करण्याची जी मोमेंट होती ना ती थोडीशी चुकली आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप झाला. संतोष निघालेत पुन्हा एकदा. शेवटचा बॉल हो हो यावेळी उडवलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. क्रॅकिंग एक अफलातून विध्वंसक षटकार ठोकला या बॅटरने. नाव आहे सुरेश सकपाळ. पहा सुरेश सकपाळ यांनी देखील हात खोललेले आहे. जिथे 7 बॉल 14ची धावसंख्या त्याने बनवली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या पाठीमागे धावसंख्या 52 धावा. 50ची धावसंख्या ओलांडलेली आहे. चला पाणी द्यायचंय. विनंती असेल नोंद घ्या. या इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस होईल आणि टॉस असेल जिथे एका बाजूला असेल संघ असेल तो झांजवड आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल तो तापोळा संघ. आणि या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उभं राहायचं आहे. आणि तत्पूर्वी या इनिंगच्या ब्रेक मध्येच आपण लॉट देखील पाडणार आहोत जे येणाऱ्या 30 आणि 31 तारखेला एक मोठी मॅच आणि मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते आहे. पहा गोलंदाजीच्या रनवेवरती सचिन आलेत. सचिन कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतील. पहिलाच बॉल आणि लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इथे चान्स आहे. हाफ चान्सेस कन्व्हर्टेड फुल चान्सेस. पहा इथे पहिला ब्रेक थ्रू. पहिला मासा लागलाय गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. संदीप पवार माफ करा संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलच्या पाठीमागे 35 धावा. मित्रांनो संदीप कदम यांची अटॅकिंग खेळी जर तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संदीप कदम या बॅटरसाठी. काय अफलातून अशी विध्वंसक खेळी खेळली त्यांनी जिथे 12 बॉलच्या पाठीमागे 35 धावा. इनिंग ब्रेक मध्ये आपण लॉट उडवणार आहोत याची नोंद घ्या. ज्या ज्या संघाने इथे शिरकत केलेली आहे ना त्या सर्व संघांना विनंती आहे की आपल्या इथे लॉट पाडले जात आहेत येणाऱ्या पुढील स्पर्धेचे. आणि विनंती असेल की आपण सर्व संघ नायकांनी तिथे येऊन उभं राहायचं आहे आणि हे लॉट्स देखील पाहायचे आहेत. जाऊया जिथे एक पहिला हादरा मिळवलाय 52 या आकड्यावरती सचिन आले आणि सचिनने केलं काय. सचिनाने यांनी दडपण देखील घेतलं होतं. चेंज ऑफ पेस केला. व्हेरिएशन कॅरी केलं आणि त्या व्हेरिएशन कॅरी करत असताना कॅच देखील कॅरी केली क्षेत्ररक्षकाने. एक डॉट मिळालाय. विकेट मिळालाय. प्रथमेश आलेत.
हो यावेळी पहा अलॉंग द कार्पेटने रनआउटची संधी आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांकडे दाद आणि पंचांचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहा मिळणारे हे कन्झिक्युटिव्ह ब्रेक थ्रू शेवटच्या षटकामध्ये, स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये तुम्हाला जे टार्गेट आहे ना ते कमी करण्यापासून रोखता आहेत, तुमच्यावरती दडपण टाकतायत. मात्र सचिन हा खेळाडू आलाय ना तो गावडोशी संघामध्ये काहीतरी वेगळं करण्यासाठी आज मात्र प्रसिद्ध व्हायचंय. ज्यावेळी तुम्ही काहीतरी जगाच्या वेगळं करताना त्याच वेळी तुम्ही प्रसिद्ध होत असता. इथे प्रसिद्ध व्हायचंय. सचिन आलेत आणि सचिन याने मात्र 2 बॉल वरती मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. 2 विकेट मिळवले, एक तर कॅच मध्ये, दुसरा रनआउट मध्ये. विकेट मिळणं फार महत्वाचं आहे, त्या कशाही येऊ द्या, त्या मिळाल्यात. विनंती असेल पुढील होणारा टॉस मी पुन्हा एकदा नामांकित पेश करतोय. तापोळा संघनायक आणि त्याचबरोबर झांजवड संघनायक आपण टॉस साठी यायचंय. आपल्याकडे विनंती आहे. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेटला काय घडलंय? रनआउटची संधी. काय घडतंय? तिसरा विकेट मिळणार का? नक्कीच इथे तिसरा विकेट देखील मिळेल आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये एकही धाव न घेता 3 विकेट डगआउटला पाठवलेत या गोलंदाजाने. पठ्ठ्या चांगल्या तालमीतला आहे. पठ्ठा आज मात्र चांगलं कामगिरी करतोय. तापोळा संघाचा संघनायक आणि झांजवड संघाचा संघनायक या टॉस बॉक्स मध्ये. झांजवड संघाचा संघनायक आहे. तापोळा संघाचा संघनायक या आपण टॉस बॉक्स मध्ये. झांजवड संघाचा संघनायक आणि तापोळा संघाचा संघनायक या आपण टॉस बॉक्स मध्ये प्लीज. नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय दिनेश जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभास या ठिकाणी नाणेफेक करावी. भैरवनाथ कुंभजळ क्रिकेट क्लब झांजवड संघाचे संघनायक लक्षित जाधव. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एनयूसी तापोळा संघाचे संघनायक विशाल धनावडे आणि सन्माननीय अतिथी दिनेशजी जाधव साहेब यांच्या शुभास या ठिकाणी नाणेफेक होते. कॉलिंग करतील. तापोळा संघ कॉलिंग करतील. हेड आणि टेल. कॉइन स्पिन होतोय. नाणेफेक जिंकले ती मात्र झांजवड संघानं. 4 षटकांचं सत्र असेल. प्रथम आपण काय घेणार आहात? गोलंदाजी. 4 षटकांचं सत्र. किती धावसंख्येवरती रोख लावण्याचा आपला प्रयत्न असेल? 40च्या आतच ठेवायचा प्रयत्न असेल.
पहिलं पॉवर प्लेचं षटक 38 सर्कलचे निर्बंध असतात. कोणता असा गोलंदाज आहे जो पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळेल? आमच्याकडे 2 गोलंदाज आहे ते आता बॅट्समॅन वरती बघून आम्ही डिसाईड करू अंदाज. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. नाणेफेक जिंकलायत. नाणेफेक हारलात परंतु सामना हरलेला नाहीये. आपल्या वाटेला आले प्रथम फलंदाजी. 4 षटकांचं सत्र असेल. किती धावसंख्येचं लक्ष आपण सेट करणार आहात? नक्कीच आम्ही 50 ते 55 धावा करू. बराच प्रदीर्घ काळ बऱ्याच स्पर्धा खेळल्या नाहीत. अचानक या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश नोंद झालाय. काय स्ट्रॅटेजी असेल, काय प्लॅन असेल? स्ट्रॅटेजी तर केलेली आहे. नवीन वर्षाची पहिलीच मॅच आहे तर चांगल्या पद्धतीने खेळ करू आम्ही नक्कीच. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. वेळ आपल्याकडे अपुरा आहे. मॅच मात्र रंगली आहे. सोनाट आणि केळसीसी गावडोशी. सत्र दुसरं सुरू होईल आणि मायक्रोफोन वरती असतील आमचे मित्र शैलेश जाधव. थँक्यू सो मच. पूर्वार्धामधला खेळ संपलाय आणि उत्तरार्ध मधल्या खेळाकडे आपण जातोय, जिथे पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकला या फलंदाजाने. ओहो हो, यावेळी पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, जिथे पहिल्या बॉल वरती अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना शेरा सव्वा शेर भिडला. जिथे पाहायला मिळालं ना तर रायझिंग डिलिव्हरी, जिथे वेगावरती स्वार झाला हा गोलंदाज आणि नंतर मात्र त्याने मिळवलाय विकेट. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. प्रतीक सकपाळ या गोलंदाजाने पाठवलंय बॅक टू द पवेलियन. संतोष सकपाळ जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता त्याला पाठवलंय पवेलियन इंडला. आणि विशेष करून इनॅट नंबर मैदानाच्या आतमध्ये थोडस माईक पासून थोडस लांब हो मित्रा. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहिलं ना तर विकेट मिळवलाय. हो, याही वेळी पहा भन्नाट वेगाने स्वार झालेला हा गोलंदाज सातत्यपूर्ण लयबद्धताने गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. तंत्रशुद्ध गोलंदाजी या गोलंदाजाकडे राहिलेली आहे, जिथे बॉल पडल्यानंतर थोडासा काटा देखील बदलतोय. अँगलिंग गोलंदाजी या गोलंदाजीची होताना पाहायला मिळाली आहे. हो, यावेळी पहा बॅकफूट वरती गेले, हलक्या हाताने पंच केलाय. त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारी एकेरी धाव
आणि एका धावेने मात्र सांघिक धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे, जिथे 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. 63 धावा धाव फलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहा, विकेटचं पतन, जिथे कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण करत असताना जो कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होता ना, तो थोडासा बम्बलिंग झाला आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने दिलेलं बॅकअप फार सुंदर पाहायला मिळालं. आणि बॉल आणि बॅट मध्ये जर अंतर पाहिलं ना, तर थोडीशी तफावत पाहायला मिळाली. तिथे पहा, एक क्षेत्ररक्षक जमिनीवरती पडत असताना दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये चांगलं फील्ड केली आणि धावसंख्या जर 5 या धावेवरती 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेत. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि नवीन फलंदाज येतील संतोष तोरणे. या फलंदाजाकडे मात्र फार मोठ्या आशेच्या नजरेने पाहावं लागेल, जिथे मागच्या मॅच मध्ये ते वनडाऊन आले होते आणि संदीप हे बाद झाल्यानंतर पाहायला मिळालं की संतोष येत आहेत. आणि जोपर्यंत संतोष सकपाळ हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे ना, जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे ना, तो जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना, मॅच कधीही फिरवू शकतो. हार्ड हिटेड तो आहे फलंदाज. मात्र संतोष देखील कमी नाहीये. हो, यावेळी पहा टॅप केलाय आणि तदनंतर मात्र बॅकअप देखील चांगल्या पद्धतीने दिलं गेलं आहे. आणि प्रथमेश जाणता आहेत की संतोष सकपाळ जो फलंदाज आहे ना, त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं तर मॅच जवळजवळ आपल्या खिशामध्ये जाऊन पोहोचेल. जिथे रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला ना, तर 19चा रन रेट आपल्याला पाहायला मिळालाय. टार्गेट आहे ते 63चं, जिथे 6 धावा धावफलकावरती लगावल्यात. म्हणजे येणाऱ्या 18 बॉल मध्ये तुम्हाला 57 धावा या बनवाव्या लागतील. मोठा टार्गेट आहे, मात्र अचिव्हेबल आहे. समोरच्या संघाने जर बनवले आहेत तर तुम्हाला देखील त्या बनवता येऊ शकतात आणि प्रयत्न करावे लागतील. आणि प्रयत्नार्थी परमेश्वर असं देखील म्हटलं जात आहे. संतोष आणि संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मात्र संतोष तोरणे यांना अटॅकिंग क्रिकेट खऱ्या अर्थाने फ्रंटफूट वरती येऊन मोठ्या पद्धतीने खेळावं लागेल. चांगला अटॅकिंग क्रिकेट आतापर्यंत संतोषाने अनेक वर्ष खेळलेला आहे. मात्र डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करेल अगेन्स्ट द सचिन कदम आपल्याला पाहायला मिळालेत. दुसरं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. 30 यार्ड सर्कल मधलं जे डिस्ट्रिक्शन आहे ना, त्याला मात्र त्या ठिकाणी थांबवण्यामध्ये यश मिळवलंय. चला थोडंसं स्पीडअप घ्या सचिन, वेग वाढवा. हो, यावेळी इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंटला, मोठं प्रोटेक्शन आहे. डीप मधून थोडेसे स्क्वेअर येतील, फेकी करतील. तोपर्यंत मात्र 2 धावा घेत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. जिथे येणारे 17 बॉल आहेत आणि 17 बॉलच्या पाठीमागे 55 बनवाव्या लागतील. आता मात्र अटॅकिंग क्रिकेट इज द बेस्ट डिफेन्स असं म्हणावं लागेल, जिथे संतोष तोरणे यांना देखील आपले हात खोलावे लागतील. एखादा षटकार मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. सचिन निघालेत आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरून. हो, यावेळी पहा ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल खऱ्या अर्थाने बुंधा डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. आणि नंतर मात्र आपण जर पाहिलं ना, तर 16 बॉलच्या पाठीमागे 55 धावा या तुम्हाला बनवाव्या लागतील. हो, यावेळी पद्धत आली त्याचा उपयोग करून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे सी कॉर्नरला, बमलिंग झालाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले गेलाय आणि 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या डबल डिजिट मध्ये, जिथे येणारे 15 बॉल आहेत आणि 15 बॉलच्या पाठीमागे 53 बनवायचे आहेत. आता मात्र मोठा प्रहार, एखादा षटकार, एखादा चौकार या मॅच मध्ये नवसंजीवनी निर्माण करू शकतो. अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. जर आपण पाहिलं ना, तर रिक्वायर्ड रन रेट तो वाढतच चाललेला आहे. 15-53चं गणित आलेलं आहे. हो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील. एकेरी धाव संतोष सकपाळ आलेत. मात्र या पहा 1.4चा खेळ संपलाय आणि पहिल्यांदा आघाडीला आल्यानंतर ते बॅटिंग साठी येत आहेत. चर्चा रंगली आहे. संतोष सकपाळ आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर पहिल्या बॉल वरती मागच्या मॅच मध्ये आउट झाले होते. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल, जिथे येणारे बॉल 14 आहेत आणि 14 बॉलच्या पाठीमागे 52 बनवायचे आहेत.
पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे, हे ट्रॅप होतं आणि या ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न, मात्र एकेरी धाव कंप्लीट करत असताना दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. म्हणजे जो मोठा प्रहार येणं गरजेचं होतं या षटकामध्ये तो अद्यापही आलेला नाहीये. आणि जिथे आपण विचार केला ना तर 13 बॉलच्या पाठीमागे 50 धावा थोडंसं कठीण आव्हान आहे, मात्र ते अचिवेबल आहे. तुमच्याकडे क्षमता आहे, तुम्ही ते नक्कीच बनवू शकता. पहा 13 बॉल 50 या बॉलवरती जर षटकार आला ना तर 12 बॉल 44 ची मॅच होऊ शकते. मोठा प्रहार मस्ट निडेड आहे. हो हो हो, यावेळी अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सचिन आलेत खाली आणि विकेटचं पतन. पहा संतोष सकपाळ मात्र या मॅच मध्ये देखील काही न करता लवकर बाद झालेत आणि मॅच मात्र आता जवळजवळ जर विचार केला तर सोनाट संघाच्या पाठीमागे झुकताना पाहायला मिळालंय, जिथे प्रत्येक षटकाच्या पाठीमागे तुम्हाला 25 बनवावे लागतील. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 25 चा आहे आणि आपण जर विचार केला तर 12 बॉलच्या पाठीमागे 50 बनवावे लागतील. आले सुरेश सकपाळ गोलंदाजीच्या रनवेवरती, जिथे मात्र ग्लान्स केलेला बॉल पाहायला मिळाला आणि एक धाव इथे अंकित केली गेली आहे. जिथे पहा येणारे बॉल असतील 11 आणि 11 बॉलच्या पाठीमागे 49 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. संतोष तोरणे मैदानाच्या आतमध्ये हात खोलताना पाहायला मिळाले, जिथे 6 बॉलच्या पाठीमागे 7 धावा त्यांनी बनवल्यात. मस्ट निडेड आहेत. प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. मात्र यावेळी पहा कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक होते थोडेसे वाईडिश आले आणि त्यांनी कॅच घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कॅच ड्रॉप होते आणि एक धाव या ठिकाणी अंकित केली गेली आहे. धावसंख्या येणाऱ्या 10 बॉलच्या पाठीमागे 48. स्ट्राईक वरती येतील फलंदाज सचिन आलेत, ज्यांनी मात्र मागच्या मॅच मध्ये फार सुंदर फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील ते आलेत, थोडेसे लेट आलेत. 10 बॉलच्या पाठीमागे 48 बनवायचे आहेत. मजबूत बांधा सचिन यांचा देखील राहिलेला आहे. या मॅच मध्ये या षटकामध्ये जर 4 षटकार ठोकले ना या फलंदाजाने, मॅच मध्ये कमबॅक आणू शकतो. पहा यावेळी पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह शॉट खेळलेत आणि तंत्रशुद्धता त्यांच्याकडे आपण सातत्याने पाहिलेली आहे. जिथे आपण पाहिलं ना तर रुळे वैभव रुळे संघाचे लॉट्स देखील पाडलेले गेलेले आहेत आणि नक्कीच तुमच्यापर्यंत त्यांची माहिती पोहोचली जाईल. संतोष लेफ्ट हँडर फलंदाज आहेत आणि संतोष यांच्याकडे नजरा वळवल्यात. 9 बॉल 47 ची गरज आहे. हो हो हो, यावेळी पहा आक्रमक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि कॅच ड्रॉप होतीये. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पहा विशेष करून येणाऱ्या 30 आणि 31 या तारखेला मात्र मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जिथे पहिली मॅच असेल देवळी विपक्ष सोनाट, दुसरी मॅच असेल हातलोट विपक्ष मांगर, तिसरी मॅच असेल रेणुशी विपक्ष वेळापूर आणि चौथी मॅच असेल कळमगावकर विपक्ष आहिर एनकेसीसी. हा अ गट असेल. ब गट मध्ये बिरमणी वर्सेस कोट्रोशी आणि दाभेकर विपक्ष घोडेपारूड अशी मॅच असेल. आणि तदनंतर मात्र संडे सुपर संडे पाहायला मिळेल, जिथे JMCC कुमठे विपक्ष रुळे, JMCC कळमगाव विपक्ष वाळणे अशी मॅच असेल. नक्कीच उर्वरित मॅचची देखील माहिती पोचूया. मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 46 ची खेळी येणं बाकी आहे. संतोष आहेत डावखुरे हाताचे फलंदाज. इथे बम्बलिंग झालंय, मैदानाच्या आतमध्ये रनअप मध्ये कुठेतरी चुकी होतीये. 8 बॉल आणि 46 ची मॅच. पुन्हा एकदा पदतालीत त्याचा उपयोग करून फ्रंट फूट वरती येऊन जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि आपण जर विचार केला ना तर मंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत की षटक संपलेला आहे का. येस, षटक संपतोय आणि 6 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि आपण जर पाहिलं ना तर 6 चेंडूच्या पाठीमागे धावसंख्या बनवायची आहे त्या 45. थोडस कठीण आव्हान आहे. हाय व्होल्टेज मॅच होणं गरजेचं होतं, ती होत नाहीये. गावडोशी संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. आपण पाहिलं ना तर 6 बॉल आणि 45 ची मॅच आहे आणि पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न,
क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतील आणि विकेटचं पतन होईल. पहा आणखी एक हादरा 18 धावींवरती चौथा विकेट देखील बाद होईल. आणि आपण जर विचार केला ना तर क गटामधील ज्या रविवारी होणाऱ्या मॅचेस आहेत ना तिथे उत्तेकर वानवली विपक्ष आदित्य स्मृती आमशी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या दुसरी मॅच असेल जी रविवारी असेल क गटातली अहिरे वानवली विपक्ष यंगस्टार कुरोशी, तदनंतर पाली विपक्ष झांजवड आणि तदनंतर KUCC गावडोशी विपक्ष दाबे मोहन अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येत्या 30 आणि 31 असं हे स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चर्चा होईल, चर्चा रंगवली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे 5 बॉल आणि 45 ची गरज आहे. आणि आता मात्र बॅटर येतील. आपण जर पाहिलं तर एक लहानसा खेळाडू नव उद्योजित हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन देतील आणि एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळवली गेली आहे. आता मात्र औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये 4:44 ची गरज आहे. संतोष स्ट्राईकला आहेत. संतोषला मात्र आत्मविश्वास वाढवणारे हे 4 बॉल. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आणखी चांगले मोठे फटकेबाजी खेळू शकता या ध्येयाने तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये पाहायला मिळतील का हा देखील एक प्रश्न आहे. चला थोडस स्पीडअप घ्या, शेवटचे 4 बॉल आहेत. चला मित्रा गोलंदाज 44 बनवायचे आहेत, थोडस स्पीडअप घ्या. हो यावेळी पहा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये फील्ड करतील. एकेरी धाव मिळाली आहे. आता मात्र येणारी बॉल असतील 3 आणि 20 धावा ज्या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय. तुषार आहेत फलंदाजीसाठी. आपण पाहिलं तर याही वेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज जयवंत आले आहेत आणि जयवंत यांनी मात्र आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे. तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहताय जयवंत या गोलंदाजाला आत्मविश्वासाने भरलेला हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी अनोखी खेळी करण्यासाठी सज्ज झालेला आहे अगेन्स्ट द संतोष तोरणे. हो यावेळी पहा पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह व्ही सेप मध्ये खेळलेला हा फटका प्रथमेश आहेत लॉंग ऑनला त्याने फील्ड केला आणि तिथे मात्र एकेरी धाव, माफ करा लॉंग ऑफ होता त्या ठिकाणी, लॉंग ऑफ वरून आले ते आणि त्यांनी फील्ड केलाय आणि एकेरी धाव मिळाली आहे. मात्र आपण तुषार याच्याकडे नजरा वळूया. चांगलं क्रिकेट तो देखील खेळतोय. 1 बॉल 41 ची गरज आहे. हो यावेळी डाऊन द लेग व्हाईट बॉलची सांगता. 23 धावा धावफलकावरती नामांकित केल्या गेल्यात या गावडोशी संघाने. मात्र गावडोशी संघ काही खेळाडू अनुपस्थित आहेत आणि त्यांच्या दरम्यान खेळत असताना आज मात्र आपण चर्चा केली ना तर बॅकफूट वरती गेलेला आहे जिथे 1 बॉल 40 ची गरज आहे. 4 विकेट त्यांची बाद झाले. 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. चर्चा होतीये, चर्चा रंगवली गेली आहे. जयवंत गोलंदाजीच्या रनवेवरून निघालेत. हो यावेळी पहा च्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि नक्कीच इथे विजयी मिळालाय तो सोनाट संघाला. आणि या विजयाचा शिल्पकार जर कोण असेल तर नाव समोर येत आहे. नाव आहे संदीप कदम. या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच ठरतायत. संदीप या, लगेचच यायचे. संदीप थोडस स्पीडअप घ्या आणि लगेचच या. आणि या मॅच मध्ये पराभवाला परिभाषा चढवत असताना गावडोशी संघ बॅक टू द टुर्नामेंट असं म्हणावं लागेल. ते या स्पर्धेमधून इथून मार्गक्रमण काढतील आणि नक्कीच विजयी संघाचं कौतुक करूया, पराभूत संघाचं अभिनंदन करूया. त्यांनी त्यांचा खेळ चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला मात्र यश त्यांना मिळालं नाही. अपयशाने त्यांनी खचून न जाता येणाऱ्या काळामध्ये आणखी चांगला खेळ त्यांनी करावा आणि शुभेच्छा असतील त्यांना वाटचालीसाठी. चला आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय. या सचिन विनंती असेल संदीप कदम. संदीप या, थोडीशी घाई करा संदीप. पुन्हा एकदा मॅच चालू झाल्यानंतर मग आपल्याला कव्हरेज करता येत नाहीये. थोडस स्पीडअप नाही या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा मिडल त्यांना या ठिकाणी पारितोषिक देऊया. अफलातून अशी खेळी राहिलेली आहे. संदीप जिथे 12 बॉल आणि 35 ची खेळी आणि या खेळीच्या जोरावरती मात्र बॅकफूट वरती पाठवून दिलं
ते संघ गावडोशी या संघाला. सुपर बॅटिंग यार संदीप, बऱ्याच दिवसानंतर आज फॉर्म मध्ये येताना तुला पाहताना मनाला फार आनंद होतोय. या ठिकाणी मांगर संघांच्या खेळाडूंकडून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. राजेश आहेत आणि राजेश यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय. वेल बॅट. पहा इथे नवीन मॅच होईल सुरुवात आणि नवीन मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया ज्या आवाजाकडे. पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये त्यांच्या आवाजामधून आणखी सदाबहर पद्धतीने हा रंगमंच रंगवला जाईल. जाऊया पुन्हा एकदा विनोदजी जाधव यांच्या वाणीमधून ऐकूया.